फक्त UPSC नव्हे तर समाजाची फसवणूक. बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकरने केलेली फसवणूक ही केवळ त्या संस्थेची फसवणूक नसून संपूर्ण समाजाची फसवणूक आहे, असे न्यायालयाने म्हटलं आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलेल्या बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला धक्का बसलाय. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे. ट्रायल कोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पूजाने न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयातच आव्हान दिलं. ऑगस्टमध्ये पूजाला अंतरिम संरक्षण मिळालं होतं. आज झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सांगितलंय की याचिकाकर्त्याचे वर्तन समाजातील वंचित गटांना दिलेल्या योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. ते वंचित गटांच्या फायद्यासाठी नसल्याचं तपासातून दिसून आलं आहे. जर ती त्यांचा फायदा घेत असेल, आलिशान गाड्यांसोबतचे तिचे पालकही प्रभावशाली आहेत. याचिकाकर्त्याने सादर केलेले पुरावे त्यांच्या पालकांना मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.